नेहमी ऐकल्या जाणारे टर्मिनॉलॉजी म्हणजे एक IVF आणि IUI. तर या दोघांमध्ये नेमका काय डिफरन्स आहे हे म्हणजे सामान्य जनतेला कळेल अशा भाषेमध्ये आम्हाला सांगा. IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. त्याच्यामध्ये जी नॅचरल प्रेग्नन्सीची प्रोसेस आहे त्याला आपण थोडंसं पुश ऑन करतो. त्यामध्ये जी फिमेल आहे तिचे आपण फॉलिक्युलर स्टडी करून एग्स जेव्हा रप्चर होतात तेव्हाच आपण प्रिपेअर्ड सिमेन तिच्या युट्रसमध्ये सोडतो. ही जी प्रोसिजर आहे ती कमी इन्व्हेझिव्ह आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कमी इंजेक्शन्स किंवा हे ज्या पेशंटला जो त्रास होतो IVFमध्ये तो कमी असतो यामध्ये. तसंच टाईम पण कमी लागतो आणि हे कॉस्टली नाही आहे ही ट्रीटमेंट IVFच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो म्हणजे आउटसाईड द म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर इन विट्रो म्हणजे. तर त्याच्यामध्ये पेशंट्सला म्हणजे फिमेल पेशंटला आपण एक फॉलिक्युलर स्टडी करून तिच्या एग्स वाढवण्यासाठी इंजेक्शन्स देऊन ओव्युलेशन करण्यासाठी रप्चरचे इंजेक्शन्स देऊन एग कलेक्ट करतो. तसेच मेलमधून स्पर्म कलेक्ट करून ते IVF लॅबमध्ये त्याचा एम्ब्रिओ तयार करतो, म्हणजे भ्रूण तयार होतो आणि तो भ्रूण युट्रसमध्ये सोडला जातो. आणि मग तिथे पण त्या भ्रूणला इम्प्लांटेशन होण्यासाठी म्हणजेच त्या गर्भाशयाच्या भिंतीला चिटकण्यासाठी आपल्याला इंजेक्शन्स द्यावे लागतात. आणि ही जी प्रोसिजर आहे ही इन्व्हेझिव्ह आहे, त्यामध्ये पेशंट्सला इंजेक्शन्स असतात, प्रोसिजर आहे आणि थोडी कॉस्टली आहे ही ट्रीटमेंट.